श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी 4:59 सुरू होत असून 15 डिसेंबरला दुपारी 2:31 समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात, अपार पुण्य लाभत असते, दत्तगुरूंची विशेष कृपा प्राप्त होत असते अशी मान्यता आहे. पण आपल्याला देखील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण आपल्याला काही केल्या ते जमत नाही. घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतरही काही कामे असतात. तर आपण या दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्त सप्ताहामध्ये काही ना काही सेवा या करायच्या आहे. मग तुम्ही स्वामी चैत्र सारामृत पठण करू शकता किंवा अगदी काहीच जमलं नाही तर नामस्मरण देखील करू शकता. श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं आपल्याला जेवढ्या वेळात जप होईल तेवढ्या वेळात जप आपण करायचा आहे. कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे आपण या काळामध्ये जे काही उपाय करू, जी काही सेवा करू ती खूप खूप फलदायी ठरत असते. आता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल. तर हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. अगदी तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता. भरपूर वेळा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. तर आता पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आपण तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे. आता त्यासमोर आपण लक्ष्मीची पावलं देखील काढावी. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता आपल्याला 11 हरभरा डाळीचे दाणे घ्यायचे आहे. आता 11 हरभरा डाळ घेतल्यानंतर थोड्या वेळ ती भिजत ठेवायची आहे. मग अर्धा तास किंवा 1 तास भिजत ठेवू शकता. आता ती भिजल्यानंतर आपण तुळशीजवळ जायचं आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. आता कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. आता आपल्याला मातीची पणती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता हा दिवा घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. चिमूटभर हळद टाकल्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं, फूल वाहावं. असा दिवा तुळशीजवळ तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रज्वलित करू शकता. आता हे 11 हरभरा डाळीचे दाणे आपण तुळशीजवळ अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आहे. गूळ ठेवल्यानंतर आपल्याला एक केळ घ्यायचं आहे. पिवळं केळ, पिकलेलं केळ आपण घ्यावं आणि ते देखील आपल्याला तिथे ठेवायचं आहे. मग तुळशीजवळ तुम्ही हे सर्व एका प्लेटमध्ये देखील ठेवू शकता. तुळशीच्या खोडाजवळ ठेवायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. आता यानंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुळशी मातेजवळ सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण नुसते मेहनत तर घेतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे फळ मिळत नाही. मुलांची प्रगती होत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशीजवळ सांगायचं आहे. त्यानंतर ती हरभरा डाळ, गूळ आणि केळ आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. थोडा वेळ तिथेच राहून द्यायचं आहे. थोड्या वेळाने तिथून उचलायचं आहे आणि आपल्याला जवळपास असणाऱ्या गोमातेजवळ जायचं आहे. मग अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तरी पण चालेल. तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की
गाईला खायला देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात। गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात। आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी येत असते। तर आपण गोमातेला ही हरभरा डाळ, गूळ आणि केळी खायला द्यायची आहे। आता हरभरा डाळ आणि गूळ तसे खाऊ घालणे शक्य नसेल तर एखाद्या चपातीमध्ये टाकून देखील तुम्ही गोमातेला ही चपाती खायला देऊ शकता। हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते। असे करणे जर शक्य नसेल तर लांबून देखील गोमातेला ही चपाती आणि त्यासोबत केळ खायला द्यायचं आहे। आता हे खायला देताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। गोमातेला 3 प्रदक्षिणा करायच्या आहे। त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना गोमातेजवळ व्यक्त करायची आहे। आता आपण तुळशीजवळ जी इच्छा मनोकामना व्यक्त केली होती तीच इच्छा आपल्याला इथे व्यक्त करायची आहे। त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी। यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते, तसेच नोकरीमध्ये त्यांना यश मिळत असते। आता यानंतर दुसरा एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय देखील आपण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल। आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळावा, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला औदुंब वृक्षाजवळ जाऊन करायचा आहे। तुमच्या इथे जवळपास जिथेही औदुंब वृक्ष असेल तर तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग अगदी रोज 7 दिवस तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता, किंवा जर रोज शक्य नसेल तर कमीत कमी या दत्त सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही 2 वेळा तरी असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। आता कणकेचा दिवा घेणार असाल तर आपल्याला ते कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे। जो पण दिवा नेणार आहोत तर तो दिवा आपल्याला तिथेच ठेवून यायचा आहे। तो दिवा आपण परत घरी घेऊन यायचा नाही। मग दोन्ही वेळेस तुम्ही दिवा नेणार असाल तर दोन्ही वेळेस मातीचा न्यावा किंवा दोन्ही वेळेस तुम्ही कणकेचा दिवा हा न्यायचा आहे। आता हा दिवा घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे, तसेच चिमूटभर हळद देखील टाकावी। आता यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे, तसेच आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे। या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। आता हे सर्व घेऊन आपल्याला औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे। औदुंब वृक्षाजवळ आपण प्रथम पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर कच्चं दूध अर्पण करावं, तसेच आपण तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला आसन देणे शक्य असेल तर तुम्ही आसन देऊन देखील मग त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा मातीची पंती आणि कणकेचा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। तसेच औदुंब वृक्षाखाली खूप मुंग्या असतात, त्या मुंग्यांना देखील तुम्ही साखर किंवा पिठी साखर ही खायला द्यायची आहे। कारण की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करणे शक्य होत नाही। अशा वेळेस अगदी तुम्ही मुंग्यांना साखर दिली तरी पण आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा मिळत असतो, आपल्या पदरी पुण्यही पडत असतं। आता यानंतर आपल्याला औदुंब वृक्षाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। त्यानंतर औदुंब वृक्षाच्या 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंब झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे। आता आपण एकच इच्छा जर रोज जाणार असेल तर तीच इच्छा आपण बोलायची आहे। आता यानंतर आपला उजवा हात आपल्याला औदुंबर खोडाला लावायचा आहे आणि आपली इच्छा परत बोलायची आहे। त्यानंतर तोच हात आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे। यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची संकटे नक्कीच दूर होतील। तसेच हा उपाय करून औदुंब वृक्षाखाली बसून जर तुम्हाला गुरुचरित्रमधील 11वा अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून पठण करावा। यामुळे देखील आपली कठीण इच्छा पूर्ण होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।